नमस्कार. वटपौर्णिमा या दिवशी या 5 राशीला धनवर्षा आयुष्यात मोठा बदल होणार आहे. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी माता सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने सत्यवान याच्या यमराजाकडून पुन्हा जीवनदान मिळवून घेतले, अशा या पौराणिक कथा आपण ऐकल्या आहे. त्यामुळे हा दिवस सौभाग्य, दीर्घायुष्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष मानला जातो. या दिवशी ज्योतिषी शास्त्रानुसार हा काळ सर्वात उत्तम आहे. ग्रहांची स्थिती, होणारे बदल, काही विशेष योग आपल्याला जाणवतील. आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश आणि नवीन संधी देऊ इच्छिता. चला तर जाणून घेऊया या भाग्यवान 5 राशी कोणत्या आहेत. वटपौर्णिमेच्या या दिवशी 5 राशींना धनवर्षा आयुष्यात मोठा बदल होणार आहे. नंबर 1, पहिली रास वृषभ रास. वृषभ राशीच्या शुक्र ग्रहांची प्रभाव असल्यामुळे ऐश्वर्य, पैसा आणि सुख समाधानामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. आर्थिक लाभ, अडकलेले सर्व काम पूर्ण होईल. पैसा परत मिळू शकतो. रखडलेले नवीन काम पुन्हा सुरू होईल. नवीन व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्नाची अतिरिक्त उत्पन्न स्रोत वाढण्याची शक्यता जास्त आहे. करिअर, नोकरी, बढती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात, घरात मतभेद कमी होतील आणि कुटुंबात सोबत आनंदाची वातावरण तयार होईल. मित्रांनो, नंबर 2 ची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना खूप आनंदाची आणि महत्त्वाची सूचना. आर्थिक लाभ, अचानक धनप्राप्तीचा योग येऊ शकतो. गुंतवणुकीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या व्यवसायात फार नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार होऊ शकतो आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. सरकारी कामात यश मिळू शकते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हा काळ तुमच्यासाठी खूप मौल्यवान ठरू शकतो. वरिष्ठांचा तुम्हाला कामाचा मोबदला मिळू शकतो. वैवाहिक जीवन, जोडीदाराचे सहकार्य मिळेल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. उपाय: दररोज सूर्यदेवाला सकाळी सूर्यनमस्कार करणे अनिवार्य आहे. 3 ची रास आहे कन्या रास. कन्या राशीचा शुभ ग्रह आहे बुध. बुध ग्रहाला प्रभावामुळे बुद्धिमत्ता आणि आर्थिक विकास नियोजनाचा लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभ, बचत वाढण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीचे फायदा होऊ शकतो आणि कर्ज फेडण्याचा मदत मिळू शकते. करिअरमध्ये आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा हीच विनंती आणि चांगला निकाल लागण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारण्याची होऊ शकते आणि मानसिक ताणतणाव कमी होऊ शकतो. वृषभ रास. मंगळाच्या प्रभावामुळे धाडसी निर्णय घेण्याची शक्यता ठरू शकते. आर्थिक लाभ, अडकलेले व्यावहारिक पूर्ण कामे होऊ शकतात. मालमत्तेचा फायदा होऊ शकतो. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते आणि करिअरमध्ये जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. पदापदी शक्यता वाढू शकतात आणि कुटुंबात नातेवाईकासंबंध सुधारण्याची शक्यता आहे. उपाय: शनिवारी किंवा मंगळवारी 108 वेळा ओम नमः शिवाय जप करावा आणि मंगळवारी श्री हनुमान चालीसा पठण करावे. नंबर 5, मकर रास. शनी ग्रहाच्या कृपेने नेहमी मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता वाढते. आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि जमीन किंवा घर खरेदीचे योग बनू शकतात. केवळ एक सण नसून श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. ज्योतिषी शास्त्रानुसार काही या राशींना या काळात आर्थिक व्यवसायामध्ये प्रगती संकेत मिळण्याची शक्यता आहे. मात्र ग्रहांसोबत प्रामाणिक मेहनत, कष्ट, योग्य निर्णय आणि सकारात्मक यांनाही तितकेच महत्त्व आहे. मित्रांनो, या 5 राशींमध्ये तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये
तुमची रास आणि ओम नमः शिवाय असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.